विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्रेशन पाहिलेलं आहे. पॅरलल ॲक्सिस थेरम, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम हे दोन्ही थेरम पाहिलेले आहेत. पॅरलल ॲक्सिस थेरमची स्टेटमेंट, मॅथमॅटिकल स्टेटमेंट IO इज इक्वल टू IC प्लस MH² अशी केली होती आपण. आणि IZ इज इक्वल टू IX प्लस IY. दिस इज पॅरलल ॲक्सिस थेरम, दिस इज परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. आणि हे दोन्ही थेरम जे आहेत ते आपण कशासाठी वापरतो? हे दोन्ही थेरम जे आहेत ते आपण प्रॉब्लेम सॉल्व करण्यामध्ये, जेव्हा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट सेंटर ऑफ मास माहीत असतं, मास ऑफ द बॉडी माहीत असतं आणि एच माहीत असतं. एच म्हणजे काय? दोन पॅरलल ॲक्सिसमधलं अंतर. कोणते दोन पॅरलल ॲक्सिस? सेंटर ऑफ मासमधून जाणारा आणि ज्या ॲक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचा त्या बॉडीचा. ज्या पॉईंटमधून ॲक्सिस जातो, ओ पॉईंट समजा आपण घेतला तर त्या पॉईंटमधून ॲक्सिस जातो आणि त्या पॉईंटच्या अबाउटचा त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी आपण IO म्हणतो त्याला. IO इज इक्वल टू IC प्लस MH² हा फॉर्म्युला वापरतो. ही फिगर आपण ऑलरेडी पाहिलेली आहे. समजा हा सेंटर ऑफ मास C असेल आणि हा ॲक्सिस सेंटर ऑफ मासमधून जात असेल आणि हा पॉईंट कुठलाही O असेल. याच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण IO घेतो, याच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण IC घेतो आणि H इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल ॲक्सिस. या दोन पॅरलल ॲक्सिसमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स H आहे असं आपण घेतो. सो IO आणि M हे मास ऑफ दिस बॉडी आहे. तर आपल्याला IO इज इक्वल टू IC प्लस MH² हा फॉर्म्युला आपण ऑलरेडी डिराईव्ह केलेला आहे. हे जास्त वेळा रिपीट करा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर IZ इज इक्वल टू IX प्लस IY हा परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम आहे. परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरममध्ये आपण जी बॉडी कन्सिडर करतो ती प्लेनार बॉडी आहे, लॅमिनार बॉडी आहे, प्लेन बॉडी असते. आणि हा ॲक्सिस आपण Z ॲक्सिस घेतो जो प्लेनला परपेंडिक्युलर असतो. त्याच्या अबाउटचा त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया IZ असतो. हा समजा आपण X ॲक्सिस मानला आणि हा Y ॲक्सिस मानला. हे दोन्ही ॲक्सिस जे आहेत, दिस इज X ॲक्सिस, दिस इज Y ॲक्सिस, दीज टू ॲक्सिस आर लाईंग इन द प्लेन ऑफ दिस बॉडी. These are mutually perpendicular to each other and these ॲक्सिस मीट ॲट सम पॉईंट O आणि त्यामधून हा ॲक्सिस जातो. म्हणजे हे तिन्ही ॲक्सिस जे आहेत, XYZ ॲक्सिस जे आहेत ते तिन्ही ॲक्सिस कंकरंट आहेत असं आपण म्हटलं होतं. सो IZ इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी, लॅमिनार बॉडी, प्लेन बॉडी about an axis perpendicular to passing through any point of the body and perpendicular to plane of the body, and IX and IY are the moments of inertia of the same body about the two mutually perpendicular axes which are concurrent with the Z axis असं आपण म्हणतो. तो IZ इज इक्वल टू IX प्लस IY हे आपण ऑलरेडी दोन्ही थेरम्स प्रूव्ह केलेले आहेत. आता आपण पुढचा जो पॉईंट बघणार आहोत तो अँग्युलर मोमेंटम आहे. अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय पहिल्यांदा जाणून घेऊ. व्हॉट इज अँग्युलर मोमेंटम? आपल्याला लिनियर मोमेंटम माहीत आहे. समजा एखादी बॉडी जिचं मास M आहे ती V इतक्या वेलॉसिटीने जात असेल तर तिचं मोमेंटम, लिनियर मोमेंटम आपण MV आहे असं म्हणतो. मोमेंटम, लिनियर मोमेंटम इज डिफाईन्ड ॲज मास इंटू वेलॉसिटी. तर अँग्युलर मोमेंटम डिफाईन करताना समजा ही बॉडी आहे, या बॉडीमधून आपण ॲक्सिस पास केला आहे ह्या पॉईंटमधून आणि ही बॉडी जर या ॲक्सिसभोवती असे रोटेट करत असेल आणि त्याचा रोटेशनचा स्पीड जर ओमेगा असेल, ही बॉडी अशी रोटेट करत आहे. आपण ॲरोच्या साईडने ती बॉडी रोटेट करते असे दाखवलेलं आहे या ॲक्सिसच्या अबाउट. समजा तुम्ही हा सर्कल, हा जो पॉईंट P आहे तो सर्कलमध्ये फिरतो. या सर्कलमध्ये त्या बॉडीचे डिफरंट पार्टिकल्स डिफरंट सर्कल्समध्ये फिरतात आणि या पॉईंट P जवळचं जर तुम्ही मोमेंटमची डायरेक्शन घेतली, लिनियर मोमेंटमची डायरेक्शन, तर टँजेन्शियल असेल आणि R हे परपेंडिक्युलर डिस्टन्स असेल त्या पॉईंट Pचं ॲक्सिसपासूनचं त्या पॉईंट Pचं डिस्टन्स जे आहे ते R घेतो आपण आणि MV हा वेक्टर आहे. म्हणजे वेक्टर P आणि वेक्टर R इथं दोन इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. मग आपल्याला अँग्युलर मोमेंटमला आपण L हे लेटर वापरतो. L इज इक्वल टू R क्रॉस P हा फॉर्म्युला आहे. सो अँग्युलर मोमेंटम इज मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम असं त्याची डेफिनेशन आहे. सो मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम म्हणजे L इज इक्वल टू R इंटू MV. सो मॅग्निट्यूड जर आपण घेतलं अँग्युलर मोमेंटमचं मॅग्निट्यूड, मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम दॅट इज MVR असं त्याचा फॉर्म्युला आहे. सो आणखीन एक फॉर्म्युला आपल्याला याच्यामध्ये डिराईव्ह करायचा आहे.
तो एल इज इक्वल टू आय इंटू ओमेगा असा आहे. जर तो आपण हा फॉर्म्युला आता डिराईव्ह करणार आहोत, तर अँग्युलर मोमेंटम ऑफ ए बॉडी इज डिफाइंड ॲज इट इज द मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम किंवा प्रोडक्ट ऑफ, इट इज द प्रोडक्ट ऑफ द डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन टू द पॉईंट पी. पॉईंट पीच्या ठिकाणची डायरेक्शन ऑफ लिनियर मोमेंटम आपण घेतली. दिस इज द डायरेक्शन ऑफ लिनियर मोमेंटम. Magnitude of linear momentum is magnitude of P or M into V into R. That is angular momentum. So this is the definition of angular momentum. Now we shall derive the expression for angular momentum. Angular momentum चे हे expression आपल्याला derive करायचं आहे. So let us derive the expression for angular momentum. For that consider any body. Consider a body. एक ॲक्सिस आपण या बॉडीमधून पास करूया. सपोज दिस ॲक्सिस इज पास थ्रू द बॉडी. सो लेट अस कन्सिडर डिफरंट पार्टिकल्स ऑफ द बॉडी हॅव्हिंग मासेस m1, m2, m3, m4 etc. दिस इज द ॲक्सिस पासिंग थ्रू द बॉडी. लेट मास m1 इज ॲट a distance of r1 from this axis of rotation. Mass m2 is having a distance of r2 from the axis of rotation. m3 is the distance, r3 is the distance between the axis of rotation and mass m3 and so on. आपण असं घेऊ शकतो. Consider a body of mass m. Let the body is divided into different particles of masses m1, m2, m3 up to mn. These are n number of particles. Let r1, r2, r3 up to rn be the distances of these particles from the axis of rotation. Now, when the body is rotating with constant angular speed omega, let us consider the first particle m1. m1 is moving along the circle of radius r1. m2 is moving along the radius of circle r2. m3 is moving along the circle of radius r3 and so on. जे m1, m2, m3 जे पार्टिकल्स आहेत, डिफरंट पार्टिकल्स डिफरंट सर्कल्समध्ये फिरतायत. समजा पार्टिकल m1 जो आहे त्याचं मोमेंटमचं डायरेक्शन समजा तुम्ही अशी घेतली, ही मोमेंटम P1 म्हणूया. त्याचं मोमेंटम आपण P1 घेतलं. P1 इज लिनियर मोमेंटम ऑफ द बॉडी. P2 इज द लिनियर मोमेंटम ऑफ द बॉडी. समजा m2 हे m1 V झालं, m1 V1, m2 V2 हे त्याचं लिनियर मोमेंटम आहे. पार्टिकल m3 जो आहे त्याची लिनियर मोमेंटम m3 V3 आहे. प्रत्येकाचे डायरेक्शन्स वेगवेगळे असतील, प्रत्येकाचे मॅग्निट्यूड्स वेगळे आहेत. V1 इथले वेलॉसिटीचे मॅग्निट्यूड आहे, इथल्या वेलॉसिटीची मॅग्निट्यूड V2 आहे, इथल्या वेलॉसिटीची मॅग्निट्यूड V3 आहे. असं आपण केलं. तर पहिल्या पार्टिकलचं लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला काय येतो बा? लिनियर मोमेंटम ऑफ द फर्स्ट पार्टिकल इज m1 V1. लिनियर मोमेंटम ऑफ द सेकंड पार्टिकल इज m2 V2 अँड सो ऑन. सो लिनियर मोमेंटम ऑफ nth पार्टिकल इज mn Vn. हे लिनियर मोमेंटम ऑफ द पार्टिकल्स आहे. आता आपल्याला माहित आहे की अँग्युलर मोमेंटमची डेफिनेशन आपण कशी करतोय? एल इज इक्वल टू आर क्रॉस पी. म्हणजे अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय? एल इज इक्वल टू आर क्रॉस पी, आर क्रॉस एम व्ही असं तुम्ही घेऊ शकता. सो एम हा स्केलर क्वांटिटी आहे. सो एम इंटू आर क्रॉस व्ही असं घेतला तर आपल्याला एलची मॅग्निट्यूड काय घेता येईल? m1 r1 v1. दिस इज फॉर फर्स्ट पार्टिकल. This is for first particle. So angular momentum of the first particle is m1 r1 v1, but v1 is equal to r1 omega. v1 हे लिनियर स्पीड आहे. लिनियर स्पीड आणि अँग्युलर स्पीड मधला आपल्याला रिलेशन माहिती आहे. v1 इज इक्वल टू r1 ओमेगा. ओमेगा मात्र सगळ्या पार्टिकलसाठी सेम आहे, कारण सगळे पार्टिकल सर्कल एकदाच कंप्लीट करतात. परंतु v1, v2, v3 हे त्याच्या लिनियर वेलॉसिटीज आहेत. लिनियर वेलॉसिटीज फॉर ऑल द पार्टिकल्स विल बी डिफरंट. बट what is angular momentum of the first particle? m1 r1 v1 according to the definition of angular momentum, but v1 is equal to r1 omega. So l1 आपल्याला किती मिळतं बघा? m1 r1 स्क्वेअर ओमेगा. l2 किती मिळतं? m2 r2 स्क्वेअर ओमेगा अँड सो ऑन. सो ln आपल्याला किती मिळतं? mn rn स्क्वेअर ओमेगा. असं आपल्याला फॉर्म्युला मिळालं. म्हणजे आपण पहिल्या पार्टिकलचा विचार जर केला तर त्याचं मोमेंटमचं डायरेक्शन इकडे आहे आणि त्याची मोमेंटम m1 v1 आहे. दुसऱ्या पार्टिकलचा विचार केला तर त्याचं मॅग्निट्यूड ऑफ लिनियर मोमेंटम m2 v2 आहे अँड सो ऑन. असं आपण घेतलं. ह्या बॉडीला पूर्ण आपण n पार्टिकल्समध्ये डिवाइड केलं, एक ॲक्सिस पास केला, त्याला फिरवलं, ती ओमेगा इतक्या वेलॉसिटीने
अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा आहे त्या बॉडीची ती प्रत्येक पार्टिकलसाठी सेम असेल. तुम्ही फॅनचं जर एक्झाम्पल घेतलं, फॅनला जर आपण फिरवलं तर फॅनचा प्रत्येक पार्टिकल एक सर्कल एकाच वेळी करतो, मात्र त्यांचे लिनियर स्पीड्स हे वेगवेगळे असतात. लिनियर स्पीड इथल्या पार्टिकलची वेगळी, इथल्या पार्टिकलची वेगळी, इथल्या पार्टिकलची वेगळी. लिनियर स्पीड्स आर डिफरंट बट अँग्युलर स्पीड इज कॉन्स्टंट असं म्हटलं आहे. त्यामुळे आपण इथं ओमेगा 1 ओमेगा 2 घेत नाही, ओमेगा घेतो, कारण ऑल पार्टिकलसाठी ओमेगा सेम आहे. तर हे असं आपण केलं, म्हणजे एलच्या डेफिनेशनवरून आपण आर क्रॉस पी केलं. त्यानंतर पी म्हणजे एम इंटू व्ही असतं असं म्हटलं, एम इंटू आर क्रॉस व्ही म्हणजे हे एल झालं, हे वेक्टर फॉर्म झालं. परंतु आपण मॅग्निट्यूड त्याची घेतली तर M1 R1 V1 होईल. बट व्ही इज इक्वल टू आर ओमेगा हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. पहिल्या पार्टिकलसाठी V1 इज इक्वल टू R1 ओमेगा होईल. L1 इज इक्वल टू V1ची किंमत R1 ओमेगा इथं ठेवल्यानंतर आपल्याला M1 R1 स्क्वेअर ओमेगा होईल. सिमिलरली म्हणायचं सेकंड पार्टिकलचं लिनियर मोमेंटम अँग्युलर मोमेंटम किती असेल, M2 R2 स्क्वेअर ओमेगा. थर्ड पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम M3 R3 स्क्वेअर ओमेगा अँड सो ऑन असं आपल्याला मिळतील. मग आता टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ द बॉडी, टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ द बॉडी म्हणजे ते इंडिव्हिज्युअल जे अँग्युलर मोमेंटम आहे त्यांची आपण ॲडिशन करूया. सो लेट अस फाइंड आउट द टोटल अँग्युलर मोमेंटम, दॅट इज M1 R1 स्क्वेअर ओमेगा प्लस M2 R2 स्क्वेअर ओमेगा प्लस डॅश 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 MN RN स्क्वेअर ओमेगा असं आपण लिहू शकतो. सो M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस डॅश 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 MN RN स्क्वेअर असं आपल्याला मिळेल. आणि ओमेगा कॉमन करूया आपण, ओमेगा इज कॉमन. सो ब्रॅकेटेड क्वांटिटी काय बघा, समेशन ओवर आय इज इक्वल टू 1 to n MI RI स्क्वेअर आहे इंटू ओमेगा. मग अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, दिस इज ब्रॅकेटेड क्वांटिटी इज मोमेंट ऑफ इनर्शिया. सो summation over I is equal to 1 to n MI RI स्क्वेअर म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आय असतो. सो ही किंमत आपण त्यात भरली तर एल इज इक्वल टू काय मिळतं आपल्याला, आय ओमेगा मिळतं. सो हिअर वी हॅव फाउंड वन मोर फॉर्म्युला फॉर एल. द फर्स्ट फॉर्म्युला फॉर एल इज MVR, here I into omega, that is the product of moment of inertia of the body about given axis and angular speed. या दोघांचा जो प्रोडक्ट आहे तो अँग्युलर मोमेंटम असं आपण म्हणतो. सो दिस इज समथिंग अबाउट अँग्युलर मोमेंटम अँड इट्स एक्सप्रेशन. सो व्हॉट वी डिड फर्स्ट, वी कन्सिडर्ड ए रिजिड बॉडी. We divided that rigid body into number of particles having masses M1, M2, M3 up to Mn. Let the bodies rotating about the given axis with a angular speed of omega. Then we saw that all the particles are revolving along different circles. For example, particle M1 is revolving around this center or around this axis with a circle of radius R1. M2 is rotating, revolving around this axis with radius R2, radius R3 and so on. So at some instant आपण एका इन्स्टंटला M1चं पार्टिकलचं आपण काय घेतलं, लिनियर मोमेंटमची डायरेक्शन घेतली, M2ची लिनियर मोमेंटमची डायरेक्शन घेतली, M3ची लिनियर मोमेंटमची डायरेक्शन घेतली. फर्स्ट पार्टिकलचं P1 हे लिनियर मोमेंटम आहे, त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, मास ऑफ द फर्स्ट पार्टिकल इंटू इट्स लिनियर स्पीड. सो M1 V1, P2 इज इक्वल टू M2 V2, P3 is equal to M3 V3 and so on. For n particle we calculate this. After that angular momentum formula, we know the formula for angular momentum, that is R cross P, moment of linear momentum असं आपण म्हणतो. सो R cross MV, P म्हणजे MV आहे, M स्केलर क्वांटिटी आहे त्यामुळे आपण क्रॉस प्रोडक्ट त्यांचा घेतला. किंवा पहिल्या पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम आपण MVR या फॉर्म्युल्यानुसार M1 V1 R1 घेतलं. बट V1 इज इक्वल टू R1 ओमेगा, कारण V इज इक्वल टू R ओमेगा हा फॉर्म्युला आपण ऑलरेडी सर्क्युलर मोशनमध्ये शिकलेला आहे. सो V1 इज इक्वल टू R1 ओमेगा. इथं V1ची किंमत आपण ठेवली. सो M1 R1 स्क्वेअर ओमेगा L1, L2 इज इक्वल टू M2 R2 स्क्वेअर ओमेगा अँड सो ऑन. सो द टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ द बॉडी कॅन बी फाउंड आउट बाय मेकिंग द सम ऑफ ऑल दी अँग्युलर मोमेंटम ऑफ ईच पार्टिकल. सो L1 प्लस L2 प्लस L3 अप टू Ln, आणि आपण ती व्हॅल्यू भरली M1 R1 स्क्वेअर ओमेगा, M2 R2 स्क्वेअर ओमेगा अप टू MN RN स्क्वेअर ओमेगा. कॉमन आपण ओमेगा काढला आणि ब्रॅकेटमध्ये M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस असं राहिलं. तर
ते म्हणजे समेशन ओवर आय इज इक्वल टू 1 to n MI/r² इंटू ओमेगा. ही क्वांटिटी म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. ऑलरेडी आपण डेफिनेशन मोमेंट ऑफ इनर्शियाची केलेली आहे, मागच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघू शकता. तर L इज इक्वल टू I ओमेगा हा फॉर्म्युला आपल्याला आला. क्लोज कर कसं